कोणाला निवडून द्यायचं नाही हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, पण सध्याच्या वातावरणामध्ये कोणाला का निवडून देऊ नये याचा विचार सुद्धा तुम्हाला करायला हवाय. यातला पहिला मुद्दा आहे रस्ते. पहिला रस्त्यांचा जो विषय झाला तो ज्यावेळेला आम्ही पहिली मुलाखत कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पालकमंत्र्यांची घेतली होती त्यामध्ये त्यांना हे प्रकर्षानं सांगितलं होतं. त्या मुलाखतीचा जर तुम्ही विषय बघितलात तर मुलाखतीमध्ये सांगण्यात आलं होतं की रस्ते तयार केले जातात, परत त्याच्यावर खड्डे पाडले जातात, परत त्याच्यावर पाईपलाईन केली जाते, परत ते रस्ते तयार केले जातात आणि वर्षानुवर्ष हे सत्र असं चालू राहतं. 6 महिन्यामध्ये रस्ते खराब होतात आणि हे रस्ते खराब झाल्यानंतर त्याच उमेदवाराचं नाव खराब होतं, त्यांच्या परिवाराचं नाव खराब होतं आणि हे होऊ नये एवढीच आमची भूमिका होती. आणि तरीही त्या चुका परत परत केल्या गेल्या. जेव्हा कॅबिनेट मिनिस्टर झाल्यानंतर पहिली मुलाखतीमध्ये त्यांनी शब्द दिला गेला होता की हे आम्ही अचूकतेने पाळू, पण तो मुद्दा पाळला गेला नाही. आणि त्यानंतर सुद्धा आज रत्नागिरीकरांच्या खिशातला टॅक्सचा पैसा रस्त्यांसाठी 60 कोटी रुपये खर्च करण्यात आला. तेही रस्ते 3 ते 4 महिन्यामध्ये खराब झाले. त्यानंतर त्याच रस्त्यावरती 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि हेही रस्ते अजूनही व्यवस्थित झालेले नाहीत. याच सिमेंटच्या रस्त्यांना आज तुम्ही जर जाऊन बघितलात तर संपूर्णपणे तडे गेलेले आहेत. कुवारबाव, कारवांचीवाडी या परिसरामध्ये ज्या रस्त्याचं काम चालू आहे तिथे कुठेही व्यवस्थित बोर्ड लावलेले नाहीत. बोर्ड व्यवस्थित रेडियम मध्ये लावण्याचे नियम असून सुद्धा हे नियम पाळले गेलेले नाहीत. रस्त्यावरती व्यवस्थित पाणी मारलं जात नाही, त्यामध्ये अपघात होतात, अपघातामध्ये जखमी होतात, बरेच लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. याच्याकडेही कुणाचं लक्ष नाही, याच्याकडेही कोणी लक्ष देत नाही. त्याला जबाबदार कोण? फक्त रस्त्यांचाच प्रश्न आहे का? गणपतीपुळ्यामध्ये रस्ते केले गेले, 200 कोटी खर्च केले गेले, तरीही गणपतीपुळे ते आरेवारे या रोडमध्ये जर तुम्ही गेलात तर खड्डेच खड्डे. आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. बाहेरून जर पर्यटक इथे येत असतील ते जेव्हा कर्नाटकला जातात तेव्हा त्यांना जाणवते की इथले रस्ते किती चांगले आहेत. ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांना जाणवते इथले रस्ते किती चांगले आहेत. आणि इथं आल्यानंतर साधा रत्नागिरी ते गणपतीपुळे रोड जरी जायचं म्हटलं तरी खड्ड्यांशिवाय पर्याय नाही. मग अशा परिस्थितीमध्ये गेली 20 वर्ष जे घोषणांचा पाऊस पाडतायत त्यांना मत द्यायचं का? हा झाला फक्त रस्त्याचा प्रश्न. पाण्याचा प्रश्न, हजारो करोडो रुपये पाण्याच्यासाठी खर्च केल्यानंतर पाईपलाईनला हजारो वेळा भेगा गेल्या, रस्त्यावरती पाण्याचे पाट व्हायला लागले, तरीही अजूनही लोकांच्या घरामध्ये म्हणावं तसं मे महिन्यामध्ये पाणी येत नाही. CSR फंड मधून अनेक बोरवेल मारल्या गेल्या, बोरवेलचा खर्च दाखवला गेला, तरीही अजूनही लोकांना पाणी मिळालेलं नाही. अजूनही या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. आता पाण्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. शहराच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा आपल्या बिल्डर लॉबी मधल्या लोकांना पाणी दिलं गेलं. त्यामुळे मे महिन्यामध्ये या ठिकाणी पाण्याचा तुटवडा पडतो. ज्या धरणाची उंची वाढवणं गरजेचं होतं तिथली वोट बँक लक्षात ठेवून त्याची उंची वाढवली गेली नाही. पण लक्षात ठेवा, इलेक्शन झाल्यानंतर ही उंची वाढवावीच लागणार आहे, कारण रत्नागिरीकरांना पाणी पुरणार नाही. ज्या जिंदालला पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातं, ज्या फिनोलेस कंपनीला पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात, तरीही मे महिन्यामध्ये या रत्नागिरीकरांना पाणी का मिळत नाही त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि मग मतदान का नाही करायचं हे ठरवायचं आहे. हा झाला पाण्याचा प्रश्न. असे हजारो प्रश्न आहेत. रत्नागिरीमधल्या शिक्षणाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की रिमांड होम मधल्या शाळेमध्ये साधं शौचालय सुद्धा नाहीये. शाळेमध्ये शिकवायला शिक्षक पुरेसे नाहीयेत. जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक जबरदस्तीने भरले गेले त्यांना 30 ते 35% सुद्धा मार्क नाहीयेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या शिक्षकांना हजारो कामं लावली जातात. उदय सामंत या पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जो साक्षरतेसाठी निधी आला होता त्यासाठी 60 वर्षावरील साक्षर दाखवण्यासाठी त्यांना फरमान सोडलं गेलं आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकही साक्षर नसताना 100% साक्षर दाखवण्यात आले. हे पाप कोणाच्या माती? सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याच्या नादामध्ये हे महाशय लोकांना फसवत आहेत. एकही साक्षर नसताना जर निरक्षर दाखवलं गेलं असेल तर यांच्यावर गुन्हा का नाही लागू व्हावा?
सगळ्यात महत्वाचं आहे की रत्नागिरीमधल्या शाळा एका पाठोपाठ एक बंद पडतायत. लोकमान्य टिळक ज्या शाळेमध्ये शिकले ती इमारत अजूनही उभी राहत नाहीये. मग अशा वेळेला शिक्षणामध्ये प्रगती नाहीये आणि दाखवलं जातं खोटं की जे पॉलिटेक्निक या जिल्ह्यामध्ये उभं केलं गेलं त्याच्या 3 वर्षाचे निकाल अजून लागलेले नाहीत. जे MBBS कॉलेज या ठिकाणी उभं केलं गेलं तिथं शिकवायला प्राध्यापक नाही आहेत, तिथं डॉक्टर्स नाही आहेत. मग अशा तुटपुंज अवस्थेमध्ये त्यांना स्वतःची लाज वाचवण्यासाठी जर मेडिकल कॉलेजला जागा निर्माण करायची असेल तर हे मेंटल हॉस्पिटल सुद्धा शिफ्ट करण्याचा घाट घेतला गेला. पण ज्यावेळेला लोकांनी विरोध केला त्यावेळेला अगदी तो मी नव्हेच अशी भूमिका या मंत्र्यांनी घेतली. आता याही पलीकडे जाऊन जर साम दाम दंड भेद वापरून आपला निकाल हा विरोधी लागणार आहे, जनमत हे विरोधी आहे आणि लोक बोलायला लागली परिवर्तन गरजेचं आहे, सत्ता बदल गरजेचा आहे. या वेळेला हा मंत्री नको, हा आमदार नको हे जेव्हा कळलं तेव्हा इंटरनल सेटिंग केली गेली, उदयबनेंना बाजूला केलं गेलं आणि मग समोर एक बळीचा बकरा म्हणून बाळमानेंना उभं केलं गेलं. आणि हेही करून झाल्यानंतर अजूनही आपलं प्रस्त बदलत नाहीये हे बघितल्यानंतर अगदी नवीन आप सारख्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला सुद्धा विकत घेतलं गेलं. म्हणजे अजून काय करायचं बाकी आहे. मग अशा प्रकारचा पैसे वाटून मंत्री होणारा, पैसे वाटून आमदार होणारा, पैसे वाटून स्विस बँकेत ठेवणारा, पैसे वाटून गुवाहाटीला जाणारा आमदार या कोकणाचं वाटोळं करण्यासाठी पुन्हा आपल्याला हवा आहे का हे तुम्हालाच ठरवायचं आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. सत्य ऐकवण्यासाठी मी या ठिकाणी आहे आणि हे सत्य आहे की पैशांचा खेळ सुरू आहे, पैशांचा बाजार सुरू आहे आणि पैशाचा बाजार थांबवायचा असेल तर मत विचार करून द्यायला हवं. निर्णय तुमचा, मत तुमचं. नमस्कार, जय शिवराय. दैनिक फ्रेश न्यूजच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. सत्याचा न्याय होऊ दे. सत्यमेव जयते.